नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पारख स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 डिसेंबर 2025ला झालेल्या एनएमएस पेपरचा मॅथ सेक्शनचा ॲनालिसिस पाहणार आहे. मित्रांनो, माझ्याकडे सेट बी आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपली क्वेश्चन पेपर समोर ठेवायचे. मी क्वेश्चन बाय क्वेश्चन जाईन, त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपले आन्सर्स मार्कआउट करायचे. चला मग मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. मित्रांनो, माझा पहिला क्वेश्चन असेल 71 नंबरचा क्वेश्चन. साईडला आकृती दिली आहे, त्यामध्ये तुम्हाला ओडीची लांबी दिली आहे 10 सेंटीमीटर, जी की तुमची त्रिज्या आहे, रेडियस. त्यासोबत ओएम दिलंय 6 सेंटीमीटर. तुम्हाला ए बी काढायचंय. मित्रांनो, ओडी म्हणजेच रेडियस असेल, त्याची लांबी आणि ओएची लांबी सेम असेल, कारण की दोन्ही पण वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि सर्कलचे रेडियस आहेत. त्यामुळे याची लांबी होईल 10 सेंटीमीटर. तुम्हाला ओएम दिले 6 सेंटीमीटर. यावरून तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय यूज करून एएम निघेल, जे असेल 10चा वर्ग मायनस 6चा वर्ग, म्हणजेच काय 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर, जे की 100 मायनस 36 इज इक्वल्स टू 64. म्हणजेच एएम काय असेल तुमचं, एएम असेल तुमचं 8 सेंटीमीटर. एएम 8 सेंटीमीटर आहे. मला काढायचं ए बी, जे असेल एएम मल्टिप्लाय बाय 2, म्हणजेच काय 8 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 16 सेंटीमीटर. तर याचं उत्तर असेल आन्सर ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, पुढील क्वेश्चन परत एक आकृती दिलेली आहे, तुम्हाला पेरिमीटर करायचं आहे. पेरिमीटर एखाद्या फिगरची पेरिमीटर म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज असते. यामध्ये तुम्हाला ही बाजू आणि ही बाजू मिसिंग आहे, पण ती तुम्हाला काढता येईल. 15 + 15 ही बाजू होईल 30. त्यासोबतच ही जी साईड आहे ती होईल 10 + 5 म्हणजेच 15. या सर्वांची बेरीज करायची आहे. 30 + 10 + 15 + 5 + 15 + 15. या सर्वांची तुम्ही ज्यावेळेस बेरीज करचाल त्यावेळेस तुमचं उत्तर येईल 90 मीटर. आन्सर ऑप्शन नंबर ए. मित्रांनो, पुढील क्वेश्चन हा खूप सोपा क्वेश्चन आहे. निगेटिव्ह नंबर्स आहेत. निगेटिव्ह नंबर्समध्ये तुम्हाला जी संख्या छोटी असेल ती मोठी होते. ठीक आहे, जी संख्या स्मॉल असेल ती मोठी होते. इथं ऑप्शन येतं आन्सर ऑप्शन नंबर 2, म्हणजेच काय -2 इज ग्रेटर दॅन -7. पुढील क्वेश्चन आहे फॅक्टरायझेशन. आपलं एक्सपान्शन फॉर्म्युला, तुम्हाला हे फॉर्म्युला माहीत असायला पाहिजेत. ए प्लस बीचा क्यूब म्हणजेच ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बीचा क्यूब. त्यासोबतच ए मायनस बीचा क्यूब याचा फॉर्म्युला येतो ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बीचा क्यूब. इथे फक्त तुम्हाला एक पॉईंट जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे इथे निगेटिव्ह साईन आहे. त्यामुळे तुम्हाला या ए मायनस बीचा क्यूब या होल क्यूबला तुम्हाला मायनसनं मल्टिप्लाय करून घ्यायला लागेल, जेणेकरून हे होईल -a³ मायनस मायनस प्लस 3a² बी मायनस प्लस मायनस 3ab² मायनस मायनस प्लस बीचा क्यूब. ज्यावेळेस तुम्ही या दोन्ही गोष्टी ॲड ऑन करताल त्यावेळेस तुमची आन्सर येईल a³ कॅन्सल होईल, a³ कॅन्सल होईल, प्लस 3ab² कॅन्सल होईल, मायनस 3ab² कॅन्सल होईल. उत्तर काय उरेल b³ आहे आणि इथं b³ आहे. 2b³ प्लस 3a² बी 3a² बी 6a² बी. उत्तर येईल तुमचं आन्सर ऑप्शन नंबर 4. मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे n डायरेक्टली प्रोपोर्शन टू m आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये आहेत, त्यामुळे m वाढेल तर n वाढेल, m कमी होईल तर n कमी होईल. इथे m ची व्हॅल्यू 3 असते वेळेस n दिलंय तुम्हाला 12, म्हणजेच काय 4च्या पट्टीमध्ये आहे समजा. मग m ची व्हॅल्यू काढायची आहे. जर n 20 असेल तर n 20 असेल म्हणजे m आणि m जर 3 असेल तर n 12 असेल. तर n 20 असेल तर m ची व्हॅल्यू काय मल्टिप्लाय बाय 4 होते, म्हणजे इथं
म्हणजे उलटी क्रिया करते वेळेस भागिले 4 करा. 20/4 येतं उत्तर 5. आन्सर ऑप्शन नंबर 2. पुढे तुम्हाला इक्वेशन जनरेट करायचे. माझ्या मित्राचं वय हे माझ्या वयाच्या अर्ध्यापेक्षा 5 जास्त आहे. म्हणजे जर माझं वय x असेल, माय एज जर x असेल, x/2 म्हणजे माझं अर्ध वय त्याच्यापेक्षा 5 जास्त म्हणजे +5. म्हणजे हे कुठे इक्वेशन आहे आपलं? आन्सर ऑप्शन 4 मध्ये. पुढील क्वेश्चन आहे अगदी सोपा क्वेश्चन. 40m² भागिले 30m³. हे जर तुम्ही सॉल्व्ह करसाल 0 कॅन्सल होईल, m² कॅन्सल आणि इथलं m² कॅन्सल, उरेल फक्त m, म्हणजेच काय 4/3m. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढील क्वेश्चन पाहूयात आपण. परत सोपा क्वेश्चन. 0.125चा क्यूब रूट काढायचे तुम्हाला. हे तुम्हाला असं पण लिहिलं जाईल किंवा 0.125चा 1/3 असं पण तुमचं इंडेक्स तुम्ही यूज करून तुम्ही क्यूब रूट दाखवू शकता. तर याचं उत्तर येईल 0.5. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढील क्वेश्चन तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट या टॉपिकवरचा आहे, जिथे की आपला एक फेमस फॉर्म्युला आहे, तो म्हणजे अमाऊंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू 1 + r डिवायडेड बाय 100 टू द पॉवर n. इथं प्रिन्सिपल आहे 5,000, अमाऊंट आहे 6,755, रेट काढायचं आहे आणि यांची व्हॅल्यू आहे 3. मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही हे सॉल्व्ह करसाल तर तुमचं उत्तर येईल 10%. उत्तर येईल 10%. पुढील क्वेश्चन तुमचा चॅप्टर नंबर 2 वरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 पॅरलल लाईन्स दिलेत आणि एक ट्रान्सफर दिलंय. हे जे 2 अँगल्स आहेत तुमचे, हे इंटेरियर अँगल्स आहेत, जे की तुमचे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजेच काय, x + 3x = 180 डिग्री. इथे एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. 4x = 180 डिग्री, म्हणजेच x = 45 डिग्री. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढील क्वेश्चन कॉन्ग्रंट ऑफ ट्रँगल्सचे रूल्स तुम्हाला यूज करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला दिलंय, तुम्हाला ओळखायचं आहे की 1, 2, 3, 4 पैकी कोणतं ऑप्शन म्हणजे तुमचं ट्रँगल्स कॉन्ग्रन्स आहेत हे दाखवतंय. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट आहे ते दाखवतंय. तर इथं तुम्ही पहा, सर्व ऑप्शनमध्ये PQRच घेतलंय, म्हणजे मला PQR ठेवायचंय. आणि त्यामध्ये बघा, P वरनं Q कडे ह्या साईडकडे जात, जिथं ही साईड समान आहे तीच साईड मला इथं बघायचं आहे. U वरनं मी S कडे जाईन आणि Q वरनं मी R कडे चाललोय, म्हणजेच S कडनं मी T कडे जाईन. म्हणजेच काय, PQR कॉन्ग्रंट विथ UST. आन्सर ऑप्शन नंबर 3. उत्तर येईल आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, इथे तुम्हाला क्वेश्चन आहे, जे की तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कोणत्या टेस्टनुसार, कोणत्या कसोटीनुसार हे 2 ट्रँगल्स एकरूप आहेत? कमेंट करून मला सांगा. मित्रांनो, पुढील क्वेश्चन्स आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सवरती. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे अँगल्स ज्यांची बेरीज 90 डिग्री येते. म्हणजेच काय, x - 20 + x + 30 = 90 डिग्री. जर तुम्ही हे सॉल्व्ह करसाल, 2x + 10 = 90, म्हणजेच काय, 2x = 80, म्हणजे x ची व्हॅल्यू येते 40 डिग्री. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढील क्वेश्चन हा तुमचा बोडमास रूल यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपण अगोदर काय सॉल्व्ह करतो, आपण डिव्हिजन सॉल्व्ह करतो अगोदर. म्हणजेच भागाकार करायचा आपल्याला. 12/6 सॉरी 72/6 12 + 2 × 4 - 2, उत्तर येतं 14. पुढील क्वेश्चन तुमचा, इथे तुम्हाला एक पॉईंट जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे माझे क्युबॉइड शेप जे आहेत त्याचे डायमेन्शन्स मीटरमध्ये आहेत आणि जे क्यूब्स मला त्याच्यामध्ये किती स्टोअर होतात ते पाहायचं आहे. त्यांची साईड ही 20 सेंटीमीटर इच. म्हणजेच काय, हे मीटरमध्ये आहेत, हे सेंटीमीटरमध्ये आहेत. तुम्हाला इथं इतकंच करायचं आहे, ह्या मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सर्वांना माहीत असेल, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. म्हणजेच काय, 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर, 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर आणि परत हे 200 सेंटीमीटर भागिले
माझ्या क्यूबची साईड 20 सेंटीमीटर आहे, म्हणजेच 20 गुणिले 20 गुणिले 20 लांबी, रुंदी, उंची. हे तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह कराल तर तुमचं उत्तर येईल 1500 क्यूब्स. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढील क्वेश्चन हे थेरी बेस्ड क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर येतं 100 युनिट्स म्हणले तर आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. पर्सेंटेज बारग्राफमध्ये आपण ज्यावेळेस पर्सेंटेज म्हणजे डिस्कस करतो त्यावेळेस त्याचे युनिट आपण 100 पकडतो. त्यामुळं याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढील क्वेश्चन परत थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ऑर्थोसेंटर ऑफ ॲक्यूट ट्रँगल अँगल. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1. इंटेरियरमध्ये इनसाइड असतं, ट्रँगलच्या इंटेरियरमध्ये असतं. पुढील क्वेश्चन रॉम्बस, एरिया ऑफ रोम्बस आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असला पाहिजे. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल्स टू 1/2 डायगोनल 1 गुणिले डायगोनल 2. एरिया दिला 180. एक डायगोनल दिली आहे तुमची 24, दुसरी काढायची आहे मला. बे 12 180 भागिले 12 इज इक्वल्स टू D2 15 सेंटीमीटर. दुसरी डायगोनल येईल 15 सेंटीमीटर. आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चन मित्रांनो खूपच सोपा क्वेश्चन आहे. एखाद्या वस्तूची मार्क प्राइस 1700 आहे आणि ती 1540 रुपयाला विकली जाते. म्हणजे रिबेट कितीचा भेटला? 1700 मायनस 1540 सूट 160. आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चन तुम्हाला फॅक्टरायझेशन करता यायला पाहिजे. m² मायनस n² म्हणजेच आपण काय लिहितो? m प्लस n m मायनस n. पुढील जी डिनॉमिनेटरमध्ये आहे, छेदस्थानी आहे, त्याला एक्सपांड नका करू, त्याला ह्या वेमध्ये लिहा m प्लस n आणि m प्लस n स्क्वेअर असल्यामुळं हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, तर तुमचं उत्तर येतं m मायनस n डिवायडेड बाय m प्लस n. आन्सर ऑप्शन नंबर 1. आपला शेवटचा क्वेश्चन. इथे तुम्हाला परत पायथागोरसचा प्रमेय यूज करायचा आहे आणि इथे एक पॉईंट सांगायचा म्हणजे तुम्हाला यांचं स्क्वेअर करता आलं पाहिजे. आणि BC म्हणजेच AD असतं, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. म्हणजे तुम्ही जर BC काढलात तरी तुमचं AD होऊन जाईल. इथे फक्त 5√3चा वर्ग मायनस 5√2चा वर्ग म्हणजेच मला BCचा वर्ग येऊन जाईल. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलात 5√3चा वर्ग येतं, 5चा वर्ग 25, √3चा वर्ग रूट निघून जातं, 3 येईल. त्यासोबत 5चा वर्ग 25, √2चा वर्ग रूट निघून जाईल, गुणिले 2 इज इक्वल्स टू BCचा वर्ग. 75 मायनस 50 इज इक्वल्स टू BCचा वर्ग. म्हणजे BC काय येऊन जाईल तुमची? वर्गमुळात 25 म्हणजेच 5. उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. मित्रांनो आपण 71 ते 90 पर्यंतचे क्वेश्चन्स डिस्कस केले आणि त्यांचे आन्सर्स तुम्हाला सांगितलेत. प्रत्येकाने आपल्याला किती मार्क्स पडायला लागलेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसेच आपले मित्रमैत्रिणी ज्यांनी NNMSची परीक्षा दिली आहे त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा नवीन व्हिडिओज घेऊन येतोय पारख ऑनलाईन स्टडी प्लॅटफॉर्म. धन्यवाद.